विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेटमेंट ऑफ केस पार्ट 1 याचा पूर्वार्ध पाहिला होता की ज्यामध्ये मिस मेरी मॉर्स्टन शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन यांच्याकडे येते आणि त्यांच्याकडे आल्यानंतर तिचं जे वर्णन आहे ते त्या सुरुवातीच्या काही पॅराग्राफमध्ये केलेलं आहे. त्यानंतर ती कोणत्या कारणासाठी आली होती ते सांगितलेलं आहे. आज त्या शेरलॉक होम्स यांच्याकडे आले होते, त्यामागे काहीतरी वेगळंच कारण होतं. मग ते तिने सांगितलं, आय हॅव कम टू यू बिकॉज यू वन्स एनेबल्ड माय एम्प्लॉयर. मी तुमच्याकडे आली आहे कारण मला ज्यांनी नोकरी दिलेली आहे, मिसेस सेसिल फॉरेस्टर यांच्या छोट्याशा घरगुती अडचणीमध्ये तुम्ही त्यांना मदत केली होती. आणि मग त्यांच्यामध्ये जुजबी संभाषण झालं. मग शेरलॉक होम्स त्यांना म्हणाले की मला असं वाटतं की मी त्यांच्यासाठी फार थोडी काही मदत केलेली आहे. पण आता मिस मेरी मॉर्स्टन थोड्याशा अतिशय गंभीर होत्या. त्या म्हटल्या की माझ्या केसच्या बाबतीत तरी तुम्ही असं काही म्हणू नका, कारण माझी केस ही खूप काही वेगळी आहे. आणि मग शेरलॉक होम्स मिस मेरी मॉर्स्टन यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली त्यांनी. आणि ती केस जी आहे ती केस सांगायला सांगितली. त्यावेळेसच डॉक्टर वॅटसन ज्यावेळेस जायला निघाले त्यावेळेस मिस मेरी मॉर्स्टन त्यांना म्हणाली की तुम्ही थांबलात तरी चालेल. आणि मग डॉक्टर वॅटसन सुद्धा तिथे थांबले. आणि मग तिने तिची पुढची गोष्ट सांगायला सुरुवात केली की ती ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस तिचे वडील इंडियन रेजिमेंटमध्ये ऑफिसर होते आणि ती लहान असतानाच तिची आई मरण पावली होती. इंग्लंडमध्ये कोणीही नातेवाईक नसल्यामुळे तिला एडिनबर्ग येथे ठेवण्यात आलं होतं. वयाच्या 17व्या वर्षापर्यंत ती तेथे होती. आणि 1878 साली तिचे वडील महिन्यांची सुट्टी घेऊन परत आले होते आणि त्यांनी तिला टेलिग्राफ केला होता की मला लंडन येथील लँगहम हॉटेल येथे येऊन भेट. आणि तिला असं आठवतं की तो मेसेज हा पूर्णपणे प्रेमाने आणि दयाळूपणाने लिहिलेला होता. आणि मग मिस मेरी मॉर्स्टन तिच्या वडिलांना भेटण्यासाठी लँगहम हॉटेल येथे गेली. पण तिथं गेल्यानंतर तिला असं सांगण्यात आलं की तिचे वडील काल रात्री बाहेर गेले, ते परत आलेच नाहीत. पण तरीही मिस मेरी मॉर्स्टन हिने दिवसभर त्यांची वाट पाहिली. आणि मग दिवसभर वाट पाहून पण तिचे वडील आले नाहीत, म्हणजे कॅप्टन मॉर्स्टन परत आले नाहीत. त्यावेळेस तिने पोलिसांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आणि मग त्यावेळेसच तिला रडू पण आलं होतं. शेरलॉक होम्स यांनी अजून काही डिटेलमध्ये माहिती विचारली की तारीख किती होती. मग तिने सांगितले की 3 डिसेंबर 1878 होती. त्यानंतर मग त्यांनी विचारलं की त्यांचं सामान काय काय होतं. मिस मेरी मॉर्स्टन यांनी सांगितलं की काही कपडे, पुस्तकं आणि अंदमान आयसलँडच्या काही उत्सुकता वाढवणाऱ्या वस्तू सापडल्या. आणि मग आता शेरलॉक होम्स यांनी अजून काही माहिती मिळते का यासाठी तिला विचारलं की तुझ्या वडिलांचे काही मित्र या शहरात आहेत का. मग तिने सांगितलं की माझ्या वडिलांचे एकमेव मित्र मेजर शॉल्टो, जे 34th बॉम्बे इन्फंट्रीमध्ये होते, ते काही दिवसांपूर्वीच रिटायर झाले होते आणि ते अप्पर नॉरवूडला राहतात. आम्ही त्यांच्याशी पण बोलायचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही. मग यावर शेरलॉक होम्स यांनी सांगितलं की ही काहीतरी खूप वेगळी केस आहे. मिस मेरी मॉर्स्टन म्हणाली, मी तर अजून सगळी केस तुम्हाला सांगितलीच नाहीये. 6 वर्षांपूर्वी 4 मे 1882 टाइम्समध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्या जाहिरातीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की मिस मेरी मॉर्स्टन यांनी त्यांचा पत्ता द्यावा. त्यांनी जर त्यांचा पत्ता दिला तर तो त्यांच्यासाठीच फायदेशीर ठरेल. आणि कुठलंही नाव किंवा पत्ता याचा उल्लेख त्या जाहिरातीमध्ये नव्हता. आणि त्यावेळेस मिस मेरी मॉर्स्टन मिसेस सेसिल फॉरेस्टर यांच्याकडे नुकत्याच नोकरीला लागलेल्या होत्या. आणि मग त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी एक जाहिरातीच्या कॉलममध्ये स्वतःचा पत्ता प्रकाशित केला. आणि ज्या दिवशी त्यांनी स्वतःचा पत्ता प्रकाशित केला त्याच दिवशी बरोबर तिला एक स्मॉल कार्डबोर्ड बॉक्स रिसीव झाला की ज्यामध्ये एक मोठा आणि चमकदार असा जो मोती आहे तो तिथे मिळाला. पण कुठलंही लेटर त्याच्यासोबत नव्हतं, काहीही नव्हतं. आणि त्या दिवसापासून सलग 6 वर्ष तिला सेम मोती सेम बॉक्समध्ये तिला मिळत होता. पण हे मोती कोण पाठवत आहे याचा कुठेही उल्लेख नव्हता. या सगळ्या पण ते मोती जे आहेत ते अत्यंत दुर्मिळ होते.
आणि अत्यंत महागडे होते. आणि मग तिने सांगितलं की तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही सुद्धा म्हणताल की हे किती सुंदर आहेत. आणि असं म्हणून तिने तो बॉक्स उघडला आणि डॉक्टर वॅटसन आणि शेरलॉक होम्स यांना तो दाखवला. तुमची केस ही खरं तर खूप इंटरेस्टिंग वाटते. काही याच्या व्यतिरिक्त अजून काही घडलेलं आहे का? हो, त्या दिवसानंतर आज मला एक अशा प्रकारचं पत्र मिळालं आहे की ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की लंडनमधील लिशियम थिएटर येथे बरोबर संध्याकाळी 7 वाजता तू मला येऊन भेट. तुला जर आमच्यावर विश्वास नसेल तर तू तुझ्यासोबत 2 मित्रांना घेऊन येऊ शकतेस. पण तू जर सोबत पोलिसांना घेऊन आलीस तर काहीही उपयोग होणार नाही. युअर अननोन फ्रेंड, आणि तुझा अनोळखी मित्र, अशा पद्धतीने तिला एक पत्र मिळालं होतं. आणि की ज्यामुळे मिस मेरी मॉर्स्टन शेरलॉक होम्स यांच्याकडे आली होती. मग शेरलॉक होम्स म्हणाले की आपण जाऊयात आणि आपण डॉक्टर वॅटसन यांना सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकतो. मिस मेरी मॉर्स्टन म्हणाली, पण ते येतील का? म्हणजे डॉक्टर वॅटसन आपल्यासोबत येतील का? आणि मग डॉक्टर वॅटसन यांनी बोलायला सुरुवात केली. आय शुड बी प्राऊड अँड हॅपी. मला अत्यंत अभिमान वाटेल आणि आनंद वाटेल की मी तुम्हाला काहीतरी मदत करू शकतो. इफ आय कॅन बी ऑफ एनी सर्व्हिस. यू आर बोथ व्हेरी काइंड. वॅटसन आणि शेरलॉक होम्स यांना मिस मेरी मॉर्स्टन म्हणाले की तुम्ही दोघंही खूप दयाळू आहात. आणि तिने पुढे सांगितलं, आय हॅव लेड अ रिटायर्ड लाईफ अँड हॅव नो फ्रेंड्स whom I could appeal to. If I am here at 6, it will do, I suppose. मला कोणीही मित्र नाहीत म्हणून मी तुमच्या दोघांकडे आली आहे आणि तुम्हाला विनंती करत आहे. मी जर इथे 6 वाजता आले तर आपण बरोबर 7 वाजता लिशियम थिएटरपाशी पोहोचू का? शेरलॉक होम्स म्हणाले, यू मस्ट नॉट बी लेटर, सेड होम्स. शेरलॉक होम्स म्हणले की त्यापेक्षा फार उशीर करू नका. देअर इज वन अदर पॉइंट, हाऊएव्हर, इज दिस हँडरायटिंग द सेम एज दॅट अपॉन द पर्ल बॉक्स ॲड्रेस. शेरलॉक होम्स यांनी परत मेरी मॉर्स्टनला विचारलं की अजून एक पॉइंट आहे की पर्ल बॉक्सवर आलेला ॲड्रेस जो लिहिलेला आहे त्या ॲड्रेसवरचं हँडरायटिंग आणि या लेटरमधलं हँडरायटिंग हे एकच आहे का? आय हॅव देम हिअर, शी अँसर्ड, प्रोड्युसिंग half a dozen pieces ऑफ पेपर. आणि माझ्यासोबत ते आहेत असं म्हणून तिने 6 पेपर शेरलॉक होम्स यांच्याकडे सुपूर्द केले. यू आर सर्टनली अ मॉडेल क्लायंट. यू हॅव अ करेक्ट इंट्युएशन. लेट अस सी नाऊ. तुम्ही एक अत्यंत आदर्श असे क्लायंट आहात. तुम्हाला तुमच्या केस सॉल्व्ह करण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत हे चांगल्या प्रकारे माहिती आहेत. बघूयात नक्की त्यामध्ये काय आहे. ही स्प्रेड आउट द पेपर्स अपॉन द टेबल अँड गेव लिटल डार्टिंग ग्लान्सेस फ्रॉम वन टू द अदर. आणि त्यांनी ते 6 पेपर्स जे आहेत की ज्यावर पत्ता लिहिलेला होता ते 6ही पेपर टेबलवर पसरवले आणि त्याच्यावर बारकाईने निरीक्षण केले. दे आर डिस्कस्ड हँड एक्सेप्ट द लेटर्स. ते पत्र लिहिताना थोडेसे संभ्रमात टाकणारी अवस्था होती आणि अक्षरं जी आहेत ती अक्षरं सुद्धा मला गोंधळात टाकणारी होती. Read presently, but there can be no question as to the authorship. See how the irrepressible Greeky will break out and see the 12 of the finals. They are undoubtedly by the same person. शेरलॉक होम्स यांनी ते पेपर एक्झामिन केले आणि मग त्यांना असं लक्षात आलं की हे पेपर हे एकाच व्यक्तीने पाठवलेले आहेत, पण लिहिण्याची जी शैली आहे त्यावरून त्यांनी त्या व्यक्तीचा स्वभाव याचा अंदाज बांधलेला होता आणि त्याबद्दल त्यांनी चर्चा केली. दे आर अनडाउटेडली बाय द सेम पर्सन. आय शुड नॉट लाईक टू सजेस्ट फॉल्स होप्स, मिस मॉर्स्टन, बट इज देअर एनी रिझेम्बलन्स बिटवीन धिस हँड अँड दॅट ऑफ युअर फादर. मला चुकीची अशी आशा नाही, पण तुला हे जे पत्र पाठवणारी व्यक्ती आहे ते त्यांचं हस्ताक्षर आणि तुझ्या वडिलांचं हस्ताक्षर यामध्ये साम्य आहे का? नथिंग कुड बी मोर अनलाईक. यावेळेस मिस मेरी मॉर्स्टन म्हणाली की नाही, कोणताही शब्द माझ्या वडिलांच्या हस्ताक्षराशी जुळत नाही. आय एक्सपेक्टेड टू हिअर यू से सो. मी तुमच्याकडून, मिस मेरी मॉर्स्टनला शेरलॉक होम्स म्हणाले की मलाही तुमच्याकडून ह्याच उत्तराची अपेक्षा होती. वी शॅल लुक आउट फॉर यू देन ॲट 6.
ठीक आहे, मग आपण संध्याकाळी 6 वाजता बरोबर भेटू. प्लीज अलाउ मी टू कीप द पेपर्स. आय मे टूक इन टू द मॅटर बिफोर देन. इट इज ओनली 3:30. ओ रिवायवर देन. आता शेरलॉक होम्स यांनी सांगितलं की हे जे 6 पेपर्स आहेत ते माझ्यासोबत ठेवायची परवानगी दे आणि मग मला या प्रकरणामध्ये अजून बारकाईने लक्ष देता येईल. आत्ता 3:30 वाजलेले आहेत. आपण आता परत भेटूयात. म्हणजे एकमेकांना गुड बाय करताना ओ रिवायवर हा शब्द त्यावेळेस वापरला जातो, तसा शेरलॉक होम्स यांनी वापरला. ओ रिवायवर सेड अवर विजिटर अँड विथ अ ब्राईट काइंडली ग्लान्स फ्रॉम वन टू द अदर ऑफ अस शी रिप्लेस्ड हर पर्ल बॉक्स इन हर बॉसम अँड हरिड अवे. आणि मग तिने पण एकमेकांचा निरोप घेताना जसं म्हणतात ओ रिवायवर तसं तिने म्हटलं आणि अतिशय प्रेमाने तिने अतिशय दयाळूपणे तिने डॉक्टर वॅटसन यांच्याकडे पाहिलं आणि स्वतःसोबत तो मोती घेऊन घाईघाईने निघून गेले. स्टँडिंग एट द विंडो आय वॉच्ड हर वॉकिंग ब्रिस्कली डाऊन द स्ट्रीट. आणि मग खिडकीमध्ये उभं राहून डॉक्टर वॅटसन तिच्याकडे पाहत होते. अंटिल द ग्रे टर्बन अँड व्हाईट फेदर वेअर बट अ स्पेक इन द सोंबर क्राऊड. आणि या अत्यंत गजबजलेल्या गर्दीमध्ये ती नाहीशी होईपर्यंत डॉक्टर वॅटसन हे मिस मेरी मॉस्टन हिच्याकडे बघत होते. त्यांनी त्यांचे प्रतिक्रिया दिली. व्हॉट अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह वुमन. किती आकर्षक स्त्री आहे ती. आय एक्सक्लेम टर्निंग टू माय कॉम्पॅनियन. आणि मग माझ्या कामाकडे डॉक्टर वॅटसन त्यांच्या कामाकडे वळले. ही हॅड lit his pipe again and was leaning back with a drooping eyelids. Itchy, he said languidly. I did not observe. त्यावर शेरलॉक होम्स म्हणाले की खरंच का, माझ्या तर काय ते लक्षातच आलं नाही. अशा प्रकारे त्यांनी मिस मेरी मॉस्टन हिच्या बाबतीत डॉक्टर वॅटसन यांनी जी प्रतिक्रिया दिली होती त्याला उत्तर दिलं. यावर डॉक्टर वॅटसन अतिशय चिडले आणि मग ते शेरलॉक होम्स यांना म्हणाले, यू रिअली आर अन ऑटोमेशन, अ कॅल्क्युलेटिंग मशीन. आय क्राईड. देअर इज समथिंग पॉझिटिव्हली इनह्युमन यू ॲट टाइम्स. ज्यावेळेस डॉक्टर वॅटसन चिडले त्यावेळेस ते म्हणाले की तू खरंच एक कॅल्क्युलेटिंग मशीन आहे, म्हणजे भावनाशून्य माणूस आहे. तुझ्याकडे काहीतरी मानवी आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळंच काहीतरी तुझ्याकडं आहे. असं ज्यावेळेस डॉक्टर वॅटसन शेरलॉक होम्स यांना म्हणाले त्यावेळेस ते फक्त शांतपणे हसले. ही स्माइल्ड जेंटली. इट इज ऑफ द फर्स्ट इम्पॉर्टन्स, ही सेड, नॉट टू अलाउ युअर जजमेंट टू बी बायस्ड बाय युअर पर्सनल क्वालिटीज. आणि तुमचा जजमेंट, तुमचा न्याय हा तुमच्या वैयक्तिक क्वालिटीजमुळे अफेक्ट होता कामा नये. अ क्लायंट इज टू बी अ मिअर युनिट, अ फॅक्टर इन अ प्रॉब्लेम. कुठलाही क्लायंट हा माझ्यासाठी फक्त एक व्यक्ती आहे की जी अडचणीमध्ये कुठल्याही समस्येमध्ये गुंतलेली आहे, एवढंच माझ्यासाठी गरजेचं आहे. द इमोशनल क्वालिटीज आर अँटॅगॉनिस्ट टू क्लिअर रिझनिंग. भावनिक गुंता ज्या आहेत त्या माझ्या कामासाठी विरोधी आहेत किंवा तो माझ्या कामाला शत्रू ठरू शकतो, की ज्यामुळे मी क्लिअर रिझनिंग करू शकत नाही. म्हणजे त्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी योग्य दिशा मला दाखवू शकणार नाही. म्हणजे कुठल्याही समस्येमधून जर मार्ग निघावा लागेल असं जर वाटत असेल तर भावनिक गुंतागुंत जर असेल तर लवकर मार्ग निघत नाहीत. आय अश्युर यू दॅट मोस्ट विनिंग विमेन आय एव्हर न्यू was hanged for poisoning 3 little children for their insurance money, and the most repellent man of my acquaintance is a philanthropist who has spent nearly $250,000 upon a London poor. मी तुला खात्रीने सांगू शकतो की एक स्त्री जिला 3 लहान मुलांना विष देऊन मारल्याबद्दल फाशी देण्यात आली आणि दुसरा एक असा एक फिलंथ्रॉपिस्ट की ज्याने लाखो रुपयातला 4था हिस्सा लंडनमधील गरीब मुलांच्यावर खर्च केला. इन दिस केस हाऊएव्हर, डॉक्टर वॅटसन यांनी विचारलं, आता या केसच्या बाबतीत तुम्ही काय म्हणू शकता? शेरलॉक होम्स म्हणाले, आय नेव्हर मेक एक्सेप्शन्स. An exception disproves the rule. Have you ever had occasion to study character in handwriting
व्हॉट डू यू मेक ऑफ धिस फेलो स्क्रिबल? मी कुठलाही अपवाद ठेवू इच्छित नाही आणि कुठलाही नियम सिद्ध करण्यापासून परावृत्त ठेवू शकत नाही. तू तुझ्या आयुष्यामध्ये कधी हस्ताक्षरावरून माणसाचं कॅरेक्टर कसं आहे हे ओळखायचा प्रयत्न केला आहे का? हे हस्ताक्षर बघ आणि या हस्ताक्षरावरून त्या माणसाचा स्वभाव तू सांगू शकतोस का ते तू मला सांग, असं शेरलॉक होम्स यांनी डॉक्टर वॅटसन यांना सांगितलं. ते हस्ताक्षर डॉक्टर वॅटसन यांनी पाहिलं आणि ते म्हणाले की इट इज लेजिबल अँड रेग्युलर. अ मॅन ऑफ बिझनेस हॅबिट्स अँड सम फोर्स ऑफ कॅरेक्टर. हे रेग्युलर नेहमीप्रमाणे लिहिलेलं अक्षर आहे आणि एक व्यावसायिकरित्या काम करणारा व्यक्ती आणि स्वतःचं खरं करणारा असा जो व्यक्ती आहे अशा प्रकारच्या हे हस्ताक्षर वाटत. होम्स shook his head. Look at his long letters, he said. शेरलॉक होम्स यांनी नकारार्थी मान हलवली आणि ते म्हणाले की हे अक्षर जे आहेत या अक्षरांकडे बारकाईने बघ. दे हार्डली राईज अबव द कॉमन हर्ड. आणि ते फार दुर्मिळतेने ही अक्षरं पुढे कॉमनली जसे लिहिले जातात त्याच्यापेक्षा त्याची हाईट खूप कमी आहे. दॅट डी माईट बी अँड ए. म्हणजे डी जो आहे तो कदाचित ए असू शकतो. अँड दॅट आय अँड ई. आय जो आहे तो कदाचित ई असू शकतो. मेन ऑफ कॅरेक्टर ऑलवेज डिफरन्शिएट देअर लॉंग लेटर्स हाऊएव्हर इलिजिबली दे मे राईट. म्हणजे ज्या माणसाकडे चारित्र्य आहे तो लॉंग लेटर्स जी आहेत ती व्यवस्थित डिफरन्शिएट करतो किंवा कदाचित ते लिहू शकतात. देअर इज वॅसिलेशन इन हिज केज अँड इज सेल्फ इस्टीम इन हिज कॅपिटल्स. आणि त्याच्या लिखाणाच्या शैलीचं एक वैशिष्ट्य आहे की त्याच्या लिखाणातून आत्मविश्वास जो आहे, आत्मसन्मान जो आहे तो अत्यंत कमी आहे असं दिसत आहे. आणि मग त्यापुढे शेरलॉक होम्स यांनी डॉक्टर वॅटसन यांना सांगितलं की आय एम गोईंग आउट नाऊ. मी आता बाहेर जात आहे. आय हॅव सम फ्यू रेफरन्सेस टू मेक. लेट मी रिकमेंड दिस बुक, वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल एव्हर पेंट. इट इज विनवूड रीडीज मार्टरडम ऑफ मॅन. आय शॅल बी बॅक इन ॲन आवर. शेरलॉक होम्स पुढे डॉक्टर वॅटसन यांना म्हणाले की मला काही पुरावे गोळा करायचे आहेत, त्यासाठी मला जावं लागेल. तोपर्यंत मी तुला एक पुस्तक वाचायला सांगते की जे खूप छान प्रकारे लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव होतं विनवूड्स रेडी, मार्टरडम ऑफ मॅन. मार्टरडम ऑफ मॅन हे पुस्तक शेरलॉक होम्स यांनी डॉक्टर वॅटसन यांना वाचायला सांगितलं. आणि मग पुढे त्यांनी सांगितलं की आय शॅल बॅक इन ॲन आवर. मी 1 तासामध्ये परत येतो. अशा प्रकारे त्यांचं बोलणं झाल्यानंतर डॉक्टर वॅटसन खिडकीमध्ये पुस्तक वाचण्यासाठी बसले. आय सॅट इन द विंडो विथ द व्हॉल्यूम इन माय हँड. डॉक्टर वॅटसन हातामध्ये पुस्तक घेऊन बसले, पण त्यांचं मन हे दुसरीकडेच कुठेतरी गुंतलं होतं ते सांगतात ते. बट माय थॉट्स वेअर फार फ्रॉम द डेअरिंग स्पेक्युलेशन्स ऑफ द रायटर. माय माइंड रॅन अपॉन द लेट विजिटर. डॉक्टर वॅटसन यांनी हातामध्ये जरी पुस्तक घेतलेलं होतं तरी त्यांनी जे पुस्तक वाचायला घेतलेलं आहे त्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. त्यांचं सगळं लक्ष त्यांना जी उशिरा भेटायला आलेली व्यक्ती म्हणजे मिस मेरी मॉर्स्टन हिच्याकडेच होतं. त्यांना तिच्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. हर स्माइल्स, द डीप रिच टोन्स ऑफ हर व्हॉइस, द स्ट्रेंज मिस्ट्री विच ओव्हरहंग हर लाईफ. म्हणजे मिस मेरी मॉर्स्टन हिचं हसणं, तिच्या बोलण्यातला जो समृद्धपणा आहे तो त्यांना आठवत होता. त्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये ज्या रहस्यमय विचित्र अशा ज्या घडामोडी घडल्या होत्या त्याबद्दल त्यांना सगळं आठवत होतं. ते पूर्णपणे तिचाच विचार करत होते. इफ शी वेअर 17 ॲट द 9 ऑफ हर फादर्स डिसअपिअरन्स, शी मस्ट बी 7 and 20 नाऊ. अ स्वीट एज. म्हणजे डॉक्टर वॅटसन पुढे विचार करतात की समजा तिचे वडील ज्यावेळेस नाहीसे झाले त्यावेळेस ती 17 वर्षांची होती, म्हणजे ती आता कदाचित 27 इयर्सची असेल. अतिशय सुंदर असं जे वय की ज्या वेळेस व्हेन यूथ हॅज लॉस्ट इट्स सेल्फ कॉन्शियसनेस अँड बिकम अ लिटिल सोबर्ड बाय एक्सपिरियन्स. असं वय की ज्या वेळेस तरुणपणातला अल्लडपणा जाऊन एक शहाणपण, समृद्ध असं जे आयुष्य आहे, अनुभव समृद्ध असं जे आयुष्य आहे त्याला सुरुवात झालेली असते. आणि हे जे वागणं आहे किंवा हे जे सौंदर्य आहे हे डॉक्टर वॅटसन यांना खूप आवडलं.
So I sat and mused until such dangerous thoughts came into my head that I hurried away to my desk and plunged furiously into the latest treatise upon पॅथॉलॉजी. अशा प्रकारे सगळं ते विचार करत होते मिस मेरी मॉर्स्टन हिचं हसणं, तिचं बोलणं, तिच्या आयुष्यात आलेल्या घडामोडी, त्यानंतर तिचं जे वयाचा अंदाज बांधणं, या सगळ्याचा विचार करत होते. आणि अचानकपणे आपण हे काहीतरी विचित्र वेगळं वागत आहोत असं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पटकन घाईघाईने उठले आणि टेबलवर जाऊन बसले आणि त्यांचं जे पॅथॉलॉजीचा अभ्यास जो आहे, नवीन नवीन पॅथॉलॉजीमध्ये नवीन नवीन आलेले जे विषय आहेत यावर त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली आणि ते पुन्हा त्यांच्या अभ्यासाकडे वळाले. म्हणजे त्यांनी मिस मेरी मॉर्स्टन हिच्याबद्दल जो त्यांच्या मनामध्ये विचार येत होता तो विचार त्यांनी बाजूला ठेवला आणि त्यांनी पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. डॉक्टर वॅटसन यांनी मेरी मॉर्स्टन हिच्याबद्दल जे मनात विचार येत होते ते बाजूला ठेवून आपल्या पॅथॉलॉजीच्या उपचार पद्धतीवर जे लक्ष केंद्रित केलं त्यामागं काय कारण होतं ते आपण बघूयात. डॉक्टर वॅटसन विचार करत होते, व्हॉट वॉज आय, an army surgeon with a weak leg and a weaker banking account, that I should dare to think of such things? She was a unit, a factor, nothing more. If my future were black, it was better surely to face it like a man than to attempt to brighten it by mere will of the wisps of the imagination. मी नक्की कोण आहे? डॉक्टर वॅटसन आता विचार करत आहे की मी नक्की कोण आहे. मी एक आर्मी सर्जन आहे. आय एम एन आर्मी सर्जन विथ अ वीक लेग. माझा पाय अशक्त आहे. अ विकर बँकिंग अकाउंट म्हणजे माझ्याकडे पुरेसा पैसाही नाही आहे. आणि हे सगळं असतानासुद्धा मी अशा प्रकारचा विचार कसं काय करू शकतो? ती एक फक्त आपली क्लायंट आहे, त्या व्यतिरिक्त अजून काही नाही. इफ माय फ्युचर वेअर ब्लॅक, माझं जर भविष्यच अंधारात आहे तर मी असा काही विचार करूच शकत नाही. इट वॉज बेटर शुअरली टू फेस इट लाईक अ मॅन दॅन टू अटेम्प्ट टू ब्रायटन इट बाय मिअर विल द विस ऑफ द इमॅजिनेशन. म्हणजे हा जर मनाचे मांडे मी खात आहे, थोडक्यात मी मनाचे मांडे जे करत आहे ते करणं मी आता बंद करायला हवं आणि मी सत्य परिस्थिती जी आहे ती सत्य परिस्थिती स्वीकारणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारचा विचार डॉक्टर वॅटसन यांच्या मनात आला. आता इथे आपला चॅप्टर नंबर 2 हा संपलेला आहे. द साइन ऑफ 4 या नॉव्हेलमधील पुढचा चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 3, इन क्वेस्ट ऑफ अ सोल्युशन. याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.